नमस्कार अमरावती। धामणगाव शहरात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड आणि नगराध्यक्षा अलका रोठे यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या रॅली दरम्यान काही ठिकाणी तिरंगा झेंडे उलटे लावल्याचे निदर्शनास आले. या प्रकारावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमदार प्रताप अडसड यांचा निषेध करत तिरंगा रॅलीच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपवर जोरदार टीका करत आजपर्यंत संघाच्या कार्यालयावर तिरंगा लावला नाही, त्यांना तिरंगा कसा लावायचा हे काय समजणार, असा सवाल उपस्थित केला. आता उलटे तिरंगा झेंडे लावल्याप्रकरणी आयोजकांवर प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जी धामणगावची जी रॅली झाली, ही रॅली राजकीय रॅली होती. ही काही देशभावनेतून रॅली नव्हती. कारण जर त्यांना देशभावनेतून जर रॅली असती तर त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष दिलं असतं. कारण हा जो दिवस आहे आणि हा जो आठवडा आहे, हा आठवड्याचं एक विशेष महत्त्व आहे आणि ह्या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे. आणि हा जे हलगर्जीपणा आहे, हा हलगर्जीपणा कोणीच खपून घेतला नाही पाहिजे. कारण ज्यांना झेंड्याचं महत्त्व नाही त्यांना देशाचं महत्त्व कसं कळणार आहे. म्हणून माझी एवढीच विनंती आहे प्रशासनाकडे आणि तुम्हा सगळ्या पत्रकारांकडे आणि सामान्य माणसांकडे की जर तुम्ही तिरंग्याकडेच लक्ष देऊ नाही शकत तर तुम्ही देशाकडे, राज्याकडे, सामान्य माणसाकडे कशा प्रकारचे लक्ष द्याल. आणि या सगळ्या गोष्टींनी दिसून येऊन राहिलं की तुमचं महत्त्व त्या देशाप्रती किती आहे. इथे निषेध आंदोलन यासाठी केलं आहे की धामणगाव शहरामध्ये जे तिरंगा यांनी रॅली काढली, त्या रॅलीची यांनी अधिकृत परमिशनसुद्धा काढली आणि परमिशन काढून पूर्ण शहरामधून ती तिरंगा रॅली काढली. त्या रॅलीमध्ये यांचे एकूण 17 ध्वज, राष्ट्रध्वज हे पूर्ण उलटे यांनी लावलेले होते. आणि प्रशासनालासुद्धा जाग आली नाही आणि प्रशासनानेसुद्धा ते रॅली होईपर्यंत ते झेंड्यांचा त्याची पोझिशन काही चेंज केली नाही. आणि हा एक राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. त्या अपमानास्तव त्यांनी रॅली ज्यांनी काढली होती आम्ही तिच्या ठाणेदारांना जेव्हा विचारायला गेलो तर त्यांनी म्हणाले की आम्ही चौकशी करून आम्ही चौकशीचा अहवाल मागतो, आमच्या वरिष्ठांना विचारतो, नंतर आम्ही गुन्हे दाखल करतो. तर माझं प्रशासनाला म्हणणं आहे की याच्यात जे लोक व्हिडिओमध्ये आलेले असेल, जे फोटोमध्ये आले असेल, त्यांच्यावर लवकरात लवकर तातडीचे गुन्हे दाखल करायला पाहिजे. राष्ट्रध्वज आतापर्यंत त्यांनी फडकवलाच नाही. त्यांना त्यांचं महत्त्वच माहीत नाही. आज त्या शहरामधून जे उलटे ध्वज म्हणजे लावला तो उलटा ध्वज लावला, हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक सैनिकाचा हा अपमान आहे.